नेपाळमध्ये भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्याची घटना घडली. भूस्खलन झाल्यामुळे 2 बस नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. या बसमध्ये किमान 65 प्रवासी होते, ते बेपत्ता आहेत. चितवन जिल्ह्यातील सिमतलाल भागात असलेल्या नारायणघाट मुगलिंग मार्गावर भूस्खलन झालं. त्यानंतर 2 बस त्रिशूल नदीत वाहून गेल्या. मुसळधार पावसामुळे त्रिशूल नदीतील पाणी पातळी वाढली आहे. प्रवाहाचा वेग वाढला आहे. चितवनचे मुख्य जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 2 बस 65 पेक्षा अधिक प्रवासी आहेत. यात भारतीयांचा देखील समावेश आहे. दुर्घटनेची तीव्रता पाहता अनेकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात सापडलेली नदीत वाहून गेलेली एक बस बीरगंजहून काठमांडूला जात होती. नेपाळमध्ये सध्या सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस होतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. मुख्य जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार काठमांडूला जाणाऱ्या एजन्स बसमध्ये 24 प्रवासी होते, तर काठमांडूहून गौरला जाणाऱ्या गणपती डिलक्स बसमध्ये 41 प्रवासी होते. पहाटे 3:30च्या सुमारास अपघात झाला. दोन्ही बस वाहून गेल्या. गणपती डिलक्स बसमधील तिघांनी बाहेर उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अपघातग्रस्त बसमध्ये भारतीय प्रवासी देखील होते.